नमस्कार सर्वांना। तर आजची रेसिपी आहे दाल पकवान। ही सिंधी रेसिपी आहे। तर म्हटलं आज पण बनव, मी किती वेळा खाल्लेली आहे, फक्त बनवली नव्हती, तर आज मी बनवते। तर त्या करताना मी ही पाव किलो डाळ घेतलेली आहे। बघा सकाळी मी भिजत घातली होती, 3-4 तास झाले भिजत घालून। ही तर छान उकडून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये मी या 2 कमी तिखट मिरच्या आहेत, या 2 मी अशा चिरून घेते फक्त। नंतर आपल्याला थोडीशी लाल मिरचीची फोडणी तर द्यायचीच आहे, आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते। सध्या चवीपुरतं मीठ घालूया, डाळ शिजताना मीठ टाकलं की चांगलं असतं। आता ह्याच्यामध्ये पाणी घालते मी, 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, या 3 वाट्या मी सध्या पाणी घालते। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। इथे 4 शिट्ट्या घेणार आहे, नंतर पुढे बघूया। आता हे बघा, आपल्याला आता पकवान बनवायसाठी मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे। हे मैद्याचं पीठ आहे, खरं तर मैद्याच्या पिठानेच हे पकवान चांगले क्रिस्पी होतात। गव्हाचं वगैरे घेतलं तर काय त्याची गॅरंटी नाही आपण देऊ शकत, कडक होतील क्रिस्पी होतील की नाही ते। हा 1 मोठा कप आणि हा 1 अर्धा कप। याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालूया, आणि त्यात तेल घालूया 3 टेबलस्पून असे। चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यात आपण 3 टेबलस्पून तेल घातलं आहे, पण तुम्ही बघा जर ह्याचे जर व्यवस्थित बाळणी होत नसेल, असा सुटत असेल, तर अजून एखादा चमचा आपण तेल घालूया याच्यामध्ये। कारण 1.5 कप पीठ आहे ना, म्हणून याला जास्त वेळ। आता पुन्हा आपण एकदा बघत चेक करूया, याची चांगली लाडू होते की नाही बघूया आपण। याचा बघावं लागतं असं ना। हे बघा आता होतं याचं असं। तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळूया। हा डो आपल्याला जास्त पातळ नाही, एकदम कडक मळायचा आहे। कडकच मळून घ्या, तरी आपण ठेवतो ना थोडा वेळ, थोडासा सॉफ्ट होतोच तो नंतर। पहिलं तुम्ही त्याला जास्त पाणी घालून सैल करू नका, कारण ते पकवान क्रिस्पी याच्याकरताच होतं, तेव्हा त्याला पीठ कडक लागतं। थोडं थोडं पाणी घालून आता मी पूर्ण पीठ मळून घेते, दाखवते तुम्हाला पीठ कसं झालं ते। तर पहा, इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, हे कडकच आहे, जास्त काय मऊ नाही आहे, अजून थोडंसं मऊ होईल। आता काय करूया, आपण हे थोड्या वेळ झाकून ठेवूया, आणि आता पुढची तयारी करूया। तर हे बघा, आपली डाळ झालेली आहे इथे, आणि कुकर खोलून घेते। आता यातून आपल्याला बघूया कशी झाली डाळ ती। छान शिजली, अशीच पाहिजे डाळ, जास्त त्याचं पीठ नको आहे आपल्याला। तर आता मी काय करते, मुलांसाठी थोडी डाळ मी काढते, त्यांना ती सुकी पुरी बनवायची अशी। हे बघा, त्यांना थोडीशी डाळ वेगळी काढून ठेवली। आता ही बाकीची मोठ्या पकवानसाठी ही डाळ, आणि ती छोट्या पकवानसाठी डाळ। मी मिनी पकवान बनवणार आहे, दाल पकवान मुलांसाठी। तर आता पुढे तयारीला लावूया। आपलं तेल गरम झालेलं आहे छान, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया। हे 2 छोट्या तुकडे घेतलेत मिरचीचे, ते घालूया। थोडंसं हिंग घालूया,
आणि ही डाळ घालूया आपली. आता पूर्ण डाळीमध्ये मी मीठ घातलेलं आहे मगाशी, तरी पण ह्याच्यामध्ये मी आता एक थोडंसं मीठ घालते. अगदी थोडंसं, एक चिमूटभर म्हणा, कारण मुलांना काही तिखट द्यायचं नाही. आपली डाळ छान शिजली आहे, जास्त पीठ पण झालं नाही आणि असे दाणे दाणे पण दिसतात बघा डाळीचे, आहे ना. अशीच हवी आपल्याला डाळ. तर आता याला एक उकळी आली की मी हा गॅस बंद करून घेते. पुढच्या तयारीला लागूया. आपण आता तडक्याची तयारी केलेली आहे. आता सिंधी डाळीला खरं म्हणजे तडका देत नाही, पण आपण द्यायचा आपली भारतीय स्टाईल, मराठी स्टाईल आपली. तर मी थोडंसं इथे भाजलेली जिऱ्याची पावडर टाकते. मीठ तर आपलं पहिले टाकलेलंच आहे. थोडीशी आमचूर पावडर आहे. आमचूर तूप पावडर तुम्ही नसेल तर मग लिंबू पिळा ह्याच्यामध्ये तरी चालतं. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपली. तर याच्यात जास्त काही तिखट नाही, आपलं एवढंच आहे प्रमाण. तर आता याला जिऱ्याचा तडका द्यायचा आपल्याला, जिरा हिंगाचा. गॅसकडे हे बघा, इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं घालते मी. गॅस बारीक करते. थोडंसं हिंग घालते याच्यामध्ये. हिंग्याचा तडका असतो ना, छानच वाटतं, आपल्या पोटासाठी पण चांगलं. चण्याची डाळ आहे ना, म्हणून आपल्याला तडका पाहिजेच हिंगाचा. 2-3 तुकडे मी सुक्या मिरचीचे घातलेत. तर आता आपला तडका झालेला आहे, तो ह्याच्यावर देऊया. मस्त तडका बसला आहे. कसा कलर वाटतो याचा. असा वरून तडका द्यायचा. चला तर आता आपला पकवान बनवायला घेऊया. बघा आता आपलं पीठ ते छान मुरलेलं आहे. याला पाहिजे थोडासा तेलाचा हात लावू शकतो. हिला जरा लावते तेलाचा हात, कारण आपल्याला तशीच लाटायचे. बघूया जर जमलं तर आपण अशीच लाटू, नाही तर मग पीठ लागलं तर पीठ लावून लाटू. तर आता हे करायला घेऊया आपण. हे आपल्याला जरासं पातळ लाटायचं आहे गोळे. तर बघा इथे मी एक गोळा घेतलेला आहे. याला आता लाटून घेऊया चांगला. आणि याला एक फोर्कनी असे होल करून घ्यायचे जरा, म्हणजे ते पुरी फुगली जाणार नाही. तर आता बघा माझ्याकडे हा ग्लास आहे, या ग्लासाने मी पुऱ्या काढते. हे पहा, आता मी तुम्हाला हातावर दाखवते. माझ्या तळ हातावर या 2 पुऱ्या बसल्यात बघा. अशा प्रकारे आपण या सर्व पुऱ्या करून घेऊया आणि मग फ्राय करताना तुम्हाला दाखवते. पुऱ्या घालून घेऊया ह्या छान. तेल एकदा तापून झाल्यानंतर गॅस एकदम स्लो करा तुम्ही आणि या उलट पलट करून अशा फ्राय करायच्या.
म्हणजे त्याच्यावरती कलर जेवढा आपल्याला हवा आहे तसा येतो आणि ते क्रिस्पी पण होतात. अशा दाबून दाबून जरा फ्राय करायच्या, सांभाळून जरा हात. एकदम गरम तेलात केल्या ना तर मग ते काय होतं, जास्त लाल पडतात, काळपट पडतात. तर आपला साधारण ह्याचा कलर ब्राउनिश आला पाहिजे. हे बघा, उलटपलट केल्यानंतर ते बरोबर क्रिस्पी होतात. आणि दाबून अशा केल्या ना, थोडं थोडं दाबायचं असं वरून, म्हणजे फुगत पण नाही त्या. तर आता ह्या काढून घेऊया आपण. असं तेल थोडंसं नितळून घ्यायचं ह्याचं. तळून घेते मी ही पूर्ण. तर पहा आपल्या पुरीचा कलर कसे छान क्रिस्प पण झालेले आहे. कलर पण छान आलेला आहे ह्याचा, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जवळून दाखवते. हे पण आता ही नितळत ठेवूया आपण इथे. अशा प्रकारे आपण हे 2-3 आहेत ते मी करून घेते सर्व, आणि मग पुढची तयारी करूया. तर बघा आपल्या इथे मिनी पक्वान झालेलं आहे. तर आता हे गार्निश करून घेऊया. ही डाळ आहे ह्याच्यावर छान अशी लावून घ्यायची. मुलांना देताना ना ही अशी छान अशी. ह्याच्यावरती आपण थोडासा कांदा घालूया. आता टोमॅटो घालूया. याच्यावरती आपण थोडीशी हिरवी चटणी, तिखट आहे जरा, थोडी तिखट आहे, याच्यावरती घालून घेऊया. गोड चटणी आहे चिंचगुळाची. वरून बारीक शेव. थोडीशी कोथिंबीर वरून. तर आता मोठे पण आपण गार्निश करूया. ह्याच्यावर कांदा घालूया. टोमॅटो घालूया. हिरवी चटणी घालूया थोडी. गोड चटणी घालूया. तळलेली मिरची ठेवते इथे जरा. थोडी शेव घालूया वरून.